12वीचे अर्थशास्त्र यामधले प्रकरण 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. यामध्ये आपण सुरुवातीला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र काय असते, या शब्दांची उत्पत्ती कशी झाली आणि सर्वप्रथम हा शब्द कोण वापरला इथपर्यंत आपण पहिल्या भागात पाहिलं. तर आज आपण काय पाहणार आहोत, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. या अर्थामध्ये आपण पहिलेच पाहिलं होतं की सूक्ष्म म्हणजे लहान, समानार्थी शब्द. लहान काय, तर वस्तूचा लहान भाग. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय केलं होते, लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास केला जातो. ओके, तर हे लहान घटक कोणते, वैयक्तिक उपभोक्ता, एका उपभोक्त्याचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक उत्पादक, उत्पादक कोण असते, जे वस्तू तयार करतात. वस्तूंची किंमत, एका वस्तूची किंमत. उत्पादन घटकांची किंमत, एका वस्तूच्या उत्पादन घटकाची किंमत. उत्पादनाचे घटक म्हणजे काय, तर वस्तू तयार करत असताना जे घटक लागतात, कुठले, श्रम लागते, कामगार काम करणारे ते वस्तू तयार करण्यासाठी, भांडवल लागते, मशिनरीज लागतात, भूमी लागते, जागा लागते. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. संयोजक म्हणजे या सगळ्याचं मॅनेजमेंट करणारा एक व्यक्ती. तर हे जे उत्पादनाचे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, यांना किती किंमत आहे, म्हणजे यांना किती पैसे द्यायचे, या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. इत्यादी अनेक घटक आहेत अभ्यासामध्ये, परंतु जे सगळे घटक आहेत ते कुठले आहेत, वैयक्तिक स्वरूपाचे. याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैयक्तिक घटकांचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. आता याच्याबद्दल मॉरिस डॉब यांनी व्याख्या केली आहे. अतिशय सोपी व्याख्या आहे, जी आपण सतत सतत ऐकत आलेलो आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र जसं सूक्ष्मदर्शी, सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्मदर्शी, तेच या व्याख्यामध्ये यांनी घेतलंय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे एवढी मोठी जी अर्थव्यवस्था आहे, जे अर्थशास्त्र आहे, तर त्या अर्थशास्त्राच्या सगळ्या मोठ्या मोठ्या घटकांकडे न बघता एका बारीक घटकाकडे फोकस करायचं. सूक्ष्मदर्शिकेकडून एका बारीक घटकाकडे बघायचं, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, सूक्ष्म अर्थशास्त्र. व्याख्या काय बघा, मॅरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन, 3च घटक आहेत. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. कोणाची व्याख्या आहे, मॉरिस डॉब यांची. त्यानंतर एपी लर्नर यांची व्याख्या आपण लर्न करू. एपी लर्नर यांची व्याख्या दिसायला भली मोठी दिसायला म्हणून आरबळून जाऊ नका बिलकुल. पण सूक्ष्म अर्थव्यवस्थेद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकेद्वारे पाहिले जाते. यांनी काय केलंय, मॉरिस डॉब यांच्या व्याख्येतले जे व्याख्या आहे तीच याची काय पहिली ओळ आहे. काय सांगितलं, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे. सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते, अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शिकेतून पाहते. आता जर तुम्ही व्याख्या नीट पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की व्याख्येची जी शेवटची ओळ आहे ती पण जवळजवळ सारखीच आहे. म्हणजे व्याख्येमध्ये काय रिपिटेशन आहे, त्यामुळे व्याख्या पाठ करायला आपल्याला बिलकुल अवघड जाणार नाही. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र जणू काही या पेशींकडे सूक्ष्मदर्शिकेतून पाहते. बघा, पहिली ओळ आणि शेवटची ओळ आणि मॉरिस डॉब यांची व्याख्या, या एकाच ह्याच्यामध्ये कितीदा रिपिटेशन आहे. काय सांगितलं, रिपीट. सूक्ष्मदर्शिकेकडून अर्थव्यवस्थेकडे पाहिले जाते. अर्थव्यवस्थेकडे कसं पाहिलं जाते, सूक्ष्मदर्शिकेद्वारे पाहिले जाते. त्याच्यात काय सांगितलंय आता बघा, पेशींकडे. पेशी कोणत्या आहेत, आता समजा आपलं जे शरीर आहे एवढं मोठं, त्या शरीरामध्ये पेशी आहेत. तसंच ही जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये देखील पेशी आहेत असं त्यांनी गृहीत धरले. तर अर्थव्यवस्थेमधल्या पेशी कोणत्या, अर्थव्यवस्थेमधल्या पेशी आहेत व्यक्ती आणि कुटुंबे यांचा उपभोक्त्याच्या रूपाने. आता उपभोक्ता म्हणजे काय, की बाजारामध्ये ज्या सर्व वस्तू आणि सेवा आहेत ते कोणी ना कोणी खरेदी करते, त्याचा उपभोग घेते. कोणी ना कोणी कार खरेदी करते, कोणी कुठली वस्तू खरेदी करते. तर जेव्हा ती वस्तू ती खरेदी करते तेव्हा तो काय असतो, त्या वस्तूचा उपभोक्ता असतो. आता हे उपभोक्ता कोण असू शकते, एखादी व्यक्ती असू शकते किंवा एखादं कुटुंब असू शकते, है ना. तर व्यक्ती आणि कुटुंब हे काय झाले, उपभोक्ते झाले. ह्यांचंच काय झालं, हे नाव दिले कलेक्टिव्ह. म्हणजे ही पेशी कोणती आहे, उपभोक्ता ही काय आहे, या अर्थव्यवस्थेची एक पेशी आहे, एक भाग आहे. म्हणजे हे उपभोक्तेच कोण झाले, व्यक्ती आणि कुटुंब, म्हणजे देशातली लोकसंख्या. व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने. आता ही दुसरी पेशीचं नाव काय, उत्पादक. आता अर्थव्यवस्थेमध्ये सगळे फक्त वस्तू खरेदी करणार राहतील का, नाही. अर्थव्यवस्थेमध्ये लोक उत्पादन करणार तर राहतील. माझ्या हातात ही पेन आहे, कोणी ना कोणी प्रोडक्शन केली असेल आणि मग मी काय घेतली, उत्पादन केलेली वस्तू मी खरेदी केली, मी झाले उपभोक्ता. हा बोर्ड कोणा कोणीतरी तयार केला असेल, तर ज्या व्यक्तीने हे बोर्ड तयार केला तो काय झाला, उत्पादक झाला. ओके, तर अर्थव्यवस्थेमध्ये दुसरी पेशी कोणती, उत्पादक. आता हे उत्पादक कोण असणार, ऑब्व्हियसली व्यक्ती आणि उत्पादन संस्था.
काही काही वस्तू एखादी व्यक्ती तयार करू शकते, परंतु काही काही वस्तू ही एखाद्या व्यक्तीच्याने तयार होते का? नाही होत. त्यासाठी उत्पादन संस्था, मोठी असं काय लागते? संस्था लागते. तर ही झाली दुसरी पेशी. अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात? म्हणजे ह्या ज्या 2 पेशी आहेत, कोणत्या महत्वाच्या? उपभोक्ता आणि उत्पादक. उपभोक्ता आणि उत्पादक या 2 ज्या पेशा आहेत, अर्थव्यवस्थेच्या संचालनात, अर्थव्यवस्था जी कार्यरत राहिली, जी पार पडायली, चालत आहे, अर्थव्यवस्था जी चालत आहे, ती कशा प्रकारे ह्यांनी भूमिका पार पाडतात, हे सूक्ष्मदर्शिकेतून पाहिलं जाते. आलं लक्षात? व्याख्या काय खूप अवघड वाटू लागली. व्याख्येचा सरळ साधा अर्थ काय होते, की अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते? सूक्ष्मदर्शिकेकडून अर्थव्यवस्थेमध्ये पाहते. काय पाहते? की उपभोक्ता आणि उत्पादक. उपभोक्त्यामध्ये कोण येते? व्यक्ती आणि कुटुंब. आणि उत्पादकमध्ये कोण येते? व्यक्ती आणि उत्पादन संस्था. अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्मदर्शिकेतून सूक्ष्म अर्थशास्त्र काय पाहते? की उपभोक्ता आणि उत्पादक हे अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारची भूमिका पार पाडत आहेत, याचे अध्ययन, अभ्यास करते. यालाच सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. तर व्याख्या मोठी होती, पण सोपी होती. मेन गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि व्याख्येला तुटक स्वरूपामध्ये तुकडे करत करत पाठ करा. पहिली तर ओळ तुम्हाला मॉरिस डॉवेनची व्याख्या आहे. अर्थशास्त्र काय करते? अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शिकेकडून पाहते. कोणाला पाहते? अर्थव्यवस्था रूपी शरीर. आता आपलं हे शरीर जसं आहे तसंच अर्थव्यवस्था हे शरीर आहे समजा. त्याच्यामध्ये लाखो पेशी आहेत आपल्या शरीरात. तसंच अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा पेशी आहेत. कोणत्या पेशी आहेत? व्यक्ती आणि कुटुंबे. ह्या कोणत्या पेशी आहेत? उपभोक्त्याच्या स्वरूपाने. आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था या उत्पादकाच्या स्वरूपाने. यांच्याकडे यांचे अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका आहे, हे अभ्यासनाचे कार्य सूक्ष्म अर्थशास्त्र करत असते. कशातून? सूक्ष्मदर्शिकेतून. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ इथे तुम्हाला कळाला असला असं मी समजते. तर तुम्हाला याच्यातलं काहीही कळालं नसेल तर कमेंट करून नक्की कळवा. मी पुन्हा समजून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन.